पुण्यातनं एक मोठी बातमी समोर येते। विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीवर आता कारवाई करण्यात येणार आहे। फुगेवाडीतील आरोपी विरकाच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार असून पिंपरी चिंचवड महापालिका पथक घटनास्थळी पोहोचले। काही वेळातच या कारवाईला सुरुवात होणार आहे। विषारी दारू प्रकरणी आरोपीच्या घरावर आता बुलडोझर चालवण्यात येणार आहे। काही वेळातच या कारवाईला सुरुवात होईल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे जोडले गेलेले आहेत। गोपाळ, तिथल्या काय अपडेट सध्या समोर येत आहेत? पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये मागील 40 वर्षापासून संजयनगर या ठिकाणी विरका कुटुंबीय अवैध दारू अड्डा चालवत होते आणि याच दारू अड्ड्यातून जी दारू विक्री करण्यात आली त्या दारूने पिंपरी चिंचवड शहरातील 12 निष्पापांचं बळी घेतलं आहे। त्या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड महापालिकेचं झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभाग जो आहे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये विरका कुटुंबियांच्या घरावर बुलडोझर चालवणार आहे। विरका कुटुंबियांनी घर बांधताना मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं असा ठपका विरका कुटुंबियांवर ठेवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज ही कारवाई करण्यात येत आहे। कारवाई करण्यापूर्वी विरका कुटुंबियांना एक नोटीस देण्यात आली होती। त्यात त्यांना 24 तासापूर्वी तुमचं घर खाली करा अशा सूचना महापालिकेने दिल्या होत्या आणि आता आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी ते दाखल झाले आहेत आणि पुढील काही मिनिटांमध्ये विरका कुटुंबियांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची कारवाई सुरू होणार आहे। जी, धन्यवाद गोपाळ, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो यावेळेस विषारी दारू प्रकरणामध्ये अनेकांचा बळी गेला। या आरोपीच्या घरावर आता अखेर बुलडोझर कारवाई होणार आहे।